महापालिका निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षा हे मोठा विजय हवा। अमित शहांचं भाजपच्या शिर्डीतल्या अधिवेशनामध्ये नेत्यांकडून अपेक्षा। उद्धव ठाकरे शरद पवारांवर पुन्हा टीकेची झोड। कार्यकर्ते केशव तर मोदीजी माधव होते। विधानसभा निवडणुकीच्या घवघवीत यशावर फडणवीसांकडून वक्तव्य, तर सर्व घोषणा पूर्ण करण्याचंही दिलं आश्वासन। भावी मुख्यमंत्री आणि जाणते राजे घरी बसवले। विखेंचा टोला, तर संपवण्याची भाषा करणाऱ्या ठाकरेंचं भाषण विसरू शकत नाही, शेलारांचं वक्तव्य। वाल्मिक कराड विरोधात मकोका लावा। मस्साजोगचे गावकरी आक्रमक, सामूहिक आत्मदहनाचा इशारा। तर सरपंच संतोष देशमुखांचे लहान भाऊ धनंजय देशमुख मस्साजोगमध्ये टॉवरवर चढून करणार आंदोलन। विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सीआयडीकडून हस्तगत नाही। चाटेनं मोबाईल नाशिकमध्ये फेकल्याची माहिती। मोबाईलबाबत केस कोर्टाकडूनही सीआयडीला सवाल। परभणीत सुप्रिया सुळेंनी घेतली दिवंगत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। सरकार वेगळं बोलतंय आणि वास्तव वेगळंच असल्याचा सुळेंचा आरोप। बीडच्या सौंदाना गावामध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेमध्ये विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू। अपघात की घातपात, भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून शंका व्यक्त। ठाण्यात एकनाथ शिंदेंनी घेतला सुपर कारमधून ड्रिफ्टिंगचा थरारक अनुभव। उद्योगपती गौतम सिंघानी यांनी केलं ड्रायव्हिंग। नवी मुंबईत पाम बीचवर भरधाव कारच्या धडकेत 2 तरुणींचा मृत्यू। अपघातानंतर कार चालकानं काढला पळ। एपीएमसी पोलिसात गुन्हा दाखल। घोटाळेबाज स्टोरेज कंपनीवरील कारवाई दरम्यान 1,90,00,000 मुद्देमाल जप्त। तुर्भेच्या स्टोरेज कंपनीच्या कार्यालयाच्या तळमजल्यातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त। रणजीच्या क्रिकेट संघातून काढल्यावर कपिल देवची हत्या करायला त्याच्या घरी गेलो होतो, पण कपिलच्या आईकडे बघून गप्प बसलो। क्रिकेटपटू योगराज सिंग यांचा खळबळजनक दावा। वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशनचा खास सोहळा। आजपासून खास कार्यक्रमांचं आयोजन। पहिल्याच दिवशी गावस्करांच्या हस्ते मुंबईच्या कर्णधारांचा गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।